मधुरा ऐक ना. बोला की. अगं आपल्या बहिणींसाठी कुरकुरीत फिश फ्राय कर ना. काय बहिणी बिनी नाही, बहिणींना नुसतं राबवता तुम्ही. नाही कर ना पण. करते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त असा कुरकुरीत सुरमई फिश फ्राय कसा करायचा तो बघणार आहोत. बरं, खूप जणांची तक्रार असते की तो मासा तळताना आहे ना, त्याचा जो रवा आहे किंवा मसाला आहे तो सुटतो आणि तो एकीकडे जातो आणि मासा एकीकडे जातो. तर या तक्रारीचं पण उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब देखील करा. चला, तर इथे अर्धा किलो सुरमई मी घेतलेला आहे. तर हा आहे ना छान असा मोठा लांबसडक सुरमई आहे, अर्धा इंच जाडीचा, पण असा लांब लचक मोठा आहे, म्हणजे बेसिक मासा मोठा होता. तर असे पीस कट करून घेतलेले आहेत मी. आता यावर पाणी घालायचं आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मासा स्वच्छ धुवून झाला की एखादं सुती कापड किंवा टिश्यू पेपर घ्यायचं. यावरचं जास्तीचं पाणी आहे ते हलकं हलकं काढून घ्यायचं. सगळं पाणी काढायची गरज नाही, हलकंसं पुसून घ्यायचं. खूप कोरडा नाही करायचं, हलकंसं फक्त पाणी याचं काढून घ्यायचं. आता पहिलं मॅरिनेट आपल्याला करायचं आहे. तर काही जण कोकमच्या आगळमध्ये तो मॅरिनेट करण्यासाठी ठेवतात. मी इथे लिंबाचा रस वापरते. काही जण चिंचेचं पाणी पण लावतात, कोकमचं आगळ असतं, पण मी लिंबाचा रस घेते कारण लिंबू बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरोघरी उपलब्ध असतं. तर लिंबाचा रस लावणं आणि त्याच्यात ते मॅरिनेट करणं गरजेचं आहे. पहिलं बेसिक मॅरिनेशन. यामुळे मासा तुम्ही तळला तरी तो आतमध्ये रसरशीत राहतो, कोरडा कोरडा होत नाही, खाताना ठोठरा बसत नाही. अर्ध्या लिंबाचा रस प्रत्येक याच्यावर पीसवर घालून घ्यायचा. चला, लिंबाचा रस झाला. आता पुढे काय करायचं? पुढे हलकेसे जे आपल्या मिसळणीच्या डब्याचे मसाले असतात तेच घालून घ्यायचे. तर सगळ्यात आधी तर यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, हळद पाव चमचा, मीठ अर्धा चमचा, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं माशांना कोट करूयात दोनही बाजूने. सुंदर असं मॅरिनेट झालेले आहेत. हे 15 ते 20 मिनिटं फक्त झाकण ठेवून मुरण्यासाठी आता ठेवायचं. जास्त वेळ करायची गरज नाही, 15-20 मिनिटं पुरेसे आहेत. चला, आता हा फिश फ्राय करण्यासाठी त्याचा मस्तपैकी ना मसाला तयार करूयात. हा कायम मी ना घरीच मसाला करते. हा मसाला मिक्स म्हणू शकता. तर सगळ्यात आधी 6 माशांचे पीस आहेत, 6 चमचे. यामध्ये 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरपूड, चवीपुरतं मीठ, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा मिरपूड. हे सगळं मिसळून घ्यायचं. काय कमाल दिसतोय मसाला, सुवास तर काय जबरदस्त येतोय. पाणी घालायचं आणि सरसरीत असायचं पेस्ट तयार करूयात. घट्ट नको आहे, सरसरीत हवी, कारण ही माशावर आपल्याला लावायची, चिकटवायची. पाव कप पाण्याचा इथे वापर मी केलेला आहे, बघू शकाल. सैलसरच असा हा मसाला तयार आहे. 1 कप जवळपास हा बारीक रवा आहे, इतका लागतो कारण मासा मोठा आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ. आपलं जे मसाल्याचं आवरण आहे तेही छान चवदार लागेल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. 20 मिनिटं हा सुरमई फिश मॅरिनेट करण्यासाठी ठेवला होता. व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. आता हे जे मसाला आपण तयार केला आहे, हा मसाला सगळाच घालायचा यावर आणि हा प्रत्येक मासा
याला हा मसाला लावून घ्यायचा दोनही बाजूने. हे बघा, वा वा वा, काय दिसतंय. प्रत्येक मासा मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा. बघा, मी तर हे खात पण नाही, पण तरी पण माशांवर प्रेम करते. सो जनरली माझा नवरा खातो घरामध्ये, पण त्यांना वास सहन होत नाही, त्यामुळे हे करत असताना ते घराबाहेर असतात. आणि मी कधीच आयुष्यात खाल्लं नाही आहे, खायची दूर शक्यता नाही आहे, पण मला करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि वासाचा पण नाही. मासा कमाल मसाल्यामध्ये घोळवून झालेला आहे. रंग तर अफलातून आलेला आहे. जरी मी एक्सप्रेशन दिले तरी खायची इच्छा होत नाही, हे तितकंच खरं आहे. बघा काय सुरेख मसाला लागलेला आहे. आता हा जाईल रव्यामध्ये. आणि रवा आहे ना असं दाबून दाबून लावायचं बरं का, म्हणजे याचं आवरण छान चढतं आणि तळताना तो सुटतही नाही. त्यामुळे इथे कंजूशी नका करू रवा लावताना. आमच्या घरात तर हे माशाचं आहे ना कोटिंग खायला जास्त आवडतं माशापेक्षा. आणि हे असं झालं की जर वाटलं की थोडा जास्त रवा आहे तर तो काढून टाकायचा. हे बघा, असा हलका शेक करायचा. बघा काय दिसतंय प्रकरण भारी. सगळ्या बाजूने मसाला लागलाय, रवा लागलाय. आहा, या प्रकारे सगळे मासे आपण घोळवून घेऊयात. आहा हा हा, काय दिसतोय हा सुरमई फ्राय. फ्राय नाही झाला अजून, पण जो रव्याचं कोटिंग चढलंय आणि जो रंग आलाय तो कमाल आलाय. चला, आता मासा तळताना त्याचा मसाला असं तेलात पसरू नये म्हणून काय करायचं, मी जाड बुडाचा तवा घ्यायचा. मी लोखंडी तवा घेतला जाडजूड. तो मध्यम आचेवर तापण्यासाठी ठेवायचा. तेल टाकायचं आणि तेल ना असं कडकडीत तापलं पाहिजे. आणि मग गॅस थोडा लहान आचेवर करून घ्यायचं, कमी आचेवर. तेल पण व्यवस्थित तापलेलं हवं. तेल थंड असेल, कोमट असेल तर मसाला आहे ना तेलामध्ये सुटला जातो. तेल छान गरम असेल, तापलेलं, हलकी वाफ त्याला येत असेल आणि त्यात हा मासा सोडला की त्याचा मसाला अजिबात सुटत नाही. चला दाखव. बघा, फिश तव्यात सोडला ना असा चुरचुर चुरचुर आवाज आला पाहिजे, याचा अर्थ तेल छान गरम झालेलं आहे. मासा आहे ना कधीच खूप वेळ तळत नाही राहायचं मंद आचेवर, जसं आपण दिवाळी फराळ तळतो. काय होतं, जितकं जास्त वेळ तुम्ही तळाल ना तितका तो मग नंतर खाताना असा रसरशीत लागत नाही, कोरडा कोरडा आतनं होत जातो. सो आत तो छान रसरशीत राहायला पाहिजे, याच्यासाठी एक 1.5 ते 2 मिनिट एक बाजू तळली तरी पुरेशी होते. कच्चा नाही राहत मासा, पटकन तळला जातो कारण आपण छान मॅरिनेट केलं. चला, आता साधारण 1.5 ते 2 मिनिटं खालची बाजू छान तळून घेतली. आता हा उलटवूयात आणि तुम्ही बघू शकाल मसाला आहे ना अगदीच माशाला आहे तसा चिकटून राहिलेला आहे, सुटलेला नाही आहे. क्या बात आहे. बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि कुरकुरीत पण झाला आहे. दोनही बाजूने हा फिश फ्राय तयार आहे. हे बघा, ही बाजू पण छान तळली गेली आहे आणि मसाला किंवा कोटिंग अजिबात तेलात सुटलेलं नाही. बघा काय दिसतोय. आता हा घेऊयात आणि लगेच खाणार असेल तर ताटात, नाही तर मग असं जाळीवर. चला, आता पुढचा पण तळायला घेऊयात. चला, पुढचा मासाची एक बाजू तळून झाली, हेही उलटवायचं. वा, आणि सगळा मसाला रवा माशावरच आहे. क्या बात आहे. वा, बघा काय दिसतंय दोनही बाजूने. वा वा वा. आहे टिश्यू पेपरवर. फिश फ्राय कमाल दिसतोय, एकदम कुरकुरीत होतो, खाऊन पण झालेला आहे.
नक्की करून बघा. बाहेरून मस्त कुरकुरीत, आत मस्त रसरशीत होतो आणि या मसाल्याची चव पण कमाल लागते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.